तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका। और तीसरी आगाड़ी अगर खड़े रह गई तो कांटे की टक्कर में बलवंत वानखड़े क्लियर निकल जाएंगे। जो काम किया अभी तो हमको माननीय उद्धव साहब का होना था कैंडिडेट, लेकिन अब महाविकास आघाड़ी का दिए उन्होंने। देखेंगे अब बलवंत वानखड़े सर का काम तो नहीं है हमारे गांव में ऐसा कुछ। हमको बलवंत वो होना भाई, क्योंकि वो बहुत काम करते हैं, गरीबों की भी दाता है वो, गरीबों के बहुत काम करते हो। हमारे पक्ष को छोड़ेंगे नहीं हम, क्यों गए फिर? हमारे तो वोट खराब हो गए ना, वोट खराब हो गए ना हमारे वाले। हमने क्या भरोसे से दिए थे वोट इनको कि चलो भैया गरीबों का विकास करेंगे विकास, इन्होंने नहीं करे। हमको तो भाई बलवंत बहुत लग रहा है, हमको पंजे की सीट होना भाई यहाँ पर। बुरा हुआ ये क्या था, सब तमाशा करके रख दिया। जो हो तो नाराज है राजा, हर पक्ष के लोग नाराज है। अरे जो आदमी को सजा होना चाहिए वो मोकाट घूम रहे ना। संदर्भात जो आपल्या सह्याद्री माझा आणि वराड दर्शनने एक विशिष्ट असा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे, माझा जिल्हा माझा खासदार। त्या संदर्भात आज आपण येवदा या गावी आहोत आणि येवदा गावातल्या काही सर्वसामान्य जनतेच्या काही प्रतिक्रिया आपण पाहू। आपल्यासोबत काही तरुण वर्ग आहे, व्यावसायिक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया घेऊन पाहू। दादा, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। महाविकास आघाडीतर्फे बळवंतराव वानखडे यांचं नाव सजेस्ट केलं गेलेलं आहे, काय सांगू शकता? आता काय आपल्या हाती काय माहीत पडी नाही तर काय काय वाटते, काय चेहरा वाटेल? बनवून भाऊ वानखडे बळवंत भाऊ वानखडेच का? ते आता काय म्हणतील। काही दादा आहेत आपल्यासोबत। दादा, काय सांगू शकता, काय वाटते एकंदरीत चित्र काय वाटते? बळवंत भाऊ वानखडे आपल्या एरियातला माणूस आहे। तुम्ही काँग्रेसचे आहे? हो, काँग्रेसचे। मग बरोबर, मग बळवंत भाऊ वानखडेच बोलणार। बळवंत भाऊ वानखडे यांना तिकीट, काम चांगलं आहे, बाकी काही नाही। बस बाकीचं आता इकडे सांग बोला असं, बाकीचं बस झालं। क्या बोलो ना कुछ, क्या पूछ रहे हो? अभी लोकसभा चुनाव डिक्लेयर हो गए, महाविकास आघाड़ी की तरफ से बळवंतराव वानखडे का चेहरा आगे आ गया। कांग्रेस की युति के में क्लियर है, रिपोर्ट तो एकदम क्लियर। आपल्यासोबत अजून आपल्यासोबत काही दादा आहेत, क्या बता सकते हो चुनाव के बारे में? निकल सकते हो बळवंत वानखडे, निकल सकते क्या निकल गए वैसा बोलो ना, हो डायरेक्ट बोलो ना। निकल सकते, जरूर निकल सकते। सांगू शकता, लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे। महाविकास आघाडीच्या तर्फे बळवंतराव वानखडे यांचा चेहरा पुढे आलेला आहे, काय सांगू शकता? निघू शकतात की पळू शकतात? निघू शकतात। बळवंत भाऊ चांगले माणूस आहे। हां, बळवंत भाऊ येतात ना। हां, बळवंत भाऊ पाहिजे आम्हाला। बळवंत भाऊ आमचे काही धंदे आहेत, निघू शकता। बलवंत भाऊ काम चांगले करू राहिले ना। कशा पद्धतीचे कामं चांगले करत आहेत? सेवा करू राहिले ते लोकांची। अनेक असे व्यावसायिक आहेत आपल्यासोबत। हा जो एरिया हा गजबजलेला एरिया असे, आपण त्या एरियामध्ये ग्राउंड झिरोमध्ये आपण रिपोर्ट घेत आहोत। अजून असे आपला खासदार, माझा जिल्हा माझा खासदार, सह्याद्री माझा न्यूजने एक प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे। काय वाटतं, कोण इच्छुक खासदार राहील आपल्या जिल्ह्याचा? आजपर्यंत कोणत्याच खासदारानं जे आमचे कामं आहेत ते काही झालेले नाही आहेत। महत्त्वाचं म्हणजे आमचा येवदा ते इटकी रोड जो आहे हा आम्ही आजपर्यंत 20 वर्षापासून मागत आहे, पण तो झालेला नाही आहे। जो कोणी खासदार करत असेल आम्ही त्याच्याकडे जाऊ शकतो। असा कोणता चेहरा तुम्हाला वाटतं की हा खासदार हे काम करू शकते किंवा हा उमेदवार हे काम करू शकते? सध्या कोणताही नाही। नवनीत राणा आहेत, बळवंतराव आहेत, त्यानंतर आपले माजी खासदार आनंदराव आहेत, त्यांचा मुलगा अभिजित आहे। नाही करू शकत। याच्या अगोदर आनंदराव अडसूळ पण खासदार राहिलेले आहेत, अभिजित अडसूळ पण हे राहिलेले आहेत आमदार। नवनीत राणा 5 वर्ष झालेले आहेत। सध्या बळवंत भाऊ वानखडे आहेत, हे पण 5 वर्ष राहिलेले आहेत, पण आजपर्यंत कोणच नाही केलेलं आहे ना। इच्छुक असा कोणता कॅन्डिडेट राहील की नाही हा आमचा खासदार असायला हवा? आम्हाला अनंत गोळेवर भरोसा होता, पण सध्या नाही आहेत। प्रकाश पाटील भरसाकडे भरोसा होता, पण सध्या ते नाही आहेत।
पण आता तर आपला राखीव मतदारसंघ झालेला आहे, पण सध्या तर आम्हाला कोणीच नाही वाटत. नाही आपण तळागाळातून जाऊन आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहे की माझा जिल्हा माझा खासदार, की खरोखर जिल्ह्याचं नेतृत्व कोण करू शकते, त्या संदर्भात आपण आज ग्राउंड झिरो हा रिपोर्ट आपण घेत होतो. अभी तो चर्चा में मेरा बलवंत वानखड़े रहेंगे और नवनीत राणा की फाइट रहेगी, और तीसरी आगाड़ी अगर खड़े रह गई तो काटी की टक्कर में बलवंत वानखड़े क्लियर निकल जाएंगे, क्योंकि उनका काम है. आपका खासदार कौन रहेगा, आपका एमपी कौन रहेगा, कौन अच्छा लगेगा आपको? बलवंत वानखड़े. अनेक असं आपण ज्या प्रतिक्रिया असतात ते आपण ग्राउंड रिपोर्ट जो म्हणतो आपण, तो ग्राउंड रिपोर्ट आपण घेता आणि खरोखर की लोकांचा कोल कोणाकडे आहे आपण ते एक चित्र आपण माध्यमांमध्ये आपण दाखवतो. आपल्यासोबत अजून काही काय वाटते? जो काम क्या है, अभी तो हमको माननीय उद्धव साहब का होना था कैंडिडेट, लेकिन अब महाविकास आघाड़ी का दिए उन्होंने. देखेंगे अब बलवंत वानखड़े सर का काम तो नहीं है हमारे गांव में ऐसा कुछ. इच्छा किसकी थी तुम्हारी बनाने की? इच्छा हमारी थी दिनेश बुक. हाँ, वो महाविकास आघाड़ी की सीट दी है उनको. आपने अभी बोला कि बलवंतराव वानखड़े ने काम नहीं किया, पर दिनेश बू आप खासदार चुन के लाने वाले हैं, ऐसी आपकी भावना है. पर दिनेश बुक तो किसी कौन सी पद पे नहीं है, सीट नहीं, मतलब टिकट नहीं मिली. अपक्ष में अगर वो खड़े रहते तो भी हम समर्थन करें. अनेक असे मुस्लिम कम्युनिटीचे पण काही लोक आहेत की त्यांची एक खतखत आहे की खरोखर हे जे तिकीट होती हे दिनेश बुग यांना मिळायला हवी होती, पण ते तिकीट महाविकास आघाडीतर्फे बळवंतराव यांना डिक्लेअर झाल्यासारखीच आहे. आणखी आपण काही प्रतिक्रिया पाहू. तो बोलून जाईल. आपल्यासोबत आणखी काही मुस्लिम कम्युनिटीचे काही लोक आहेत. दादा काय सांगू शकता की आता नुकतंच लोकसभा निवडणुका हे जाहीर झालेल्या आहे आणि दोन चेहरे आपल्या सगळ्याच्या चर्चा, नवनीत राणा आणि बळवंतराव वानखड़े. एक नवीन एक चेहरा दिनेश बुक पण चर्चेत आलेले आहे. काय वाटते कोण असायला पाहिजे आपला खासदार? खासदार तो हमको बलवंत हो ना भाई, क्योंकि वो बहुत काम करते, गरीबों की भी दाता है वो, गरीबों के बहुत काम करते वो. और वो आधी रात को दवाखाने में उठकर आते, वो फ़ोन करो उनको कभी आधी रात को बलवंत बाबू उठकर आते हो. उनमें ये खासियत है. दूसरे लोगों ने क्या अभी तक नवनीत राणा को लाके चुन कर दिए, आएंगे विरोधी में करेंगे उन्होंने काम. हाँ आएंगे वो चुनकर लाने के बाद में आएंगे वो. उन्होंने तो धोखा दे दिया हमारे कुछ. किस बारे में धोखा दे दिया? इन्होंने हाँ वचन करे थे ना कि तुम्हारा तुम्हारे पक्ष को छोड़ेंगे नहीं हम. क्यों गए फिर? हमारे तो वोट खराब हो गए ना, वोट खराब हो गए ना हमारे वाले. हमने क्या भरोसे से दिए थे वोट इनको कि चलो भैया गरीबों का विकास करेंगे विकास. इन्होंने नहीं करे. हमको तो भाई बलवंत बहुत लग रहा है. हमको पंजे की सीट हो ना भाई यहाँ पर पूरे महाराष्ट्र में सरकार बन रही कांग्रेस की, केंद्र में भी सरकार कांग्रेस की बन रही. राहुल गांधी, मान लो राहुल गांधी देश के प्रधानमंत्री, कैसा लगेगा मोदी और राहुल गांधी होना. सब तमाशा मंडावा, ये क्या था, सब तमाशा करके रख दिया. जो हो तो नाराज है राजा, हर पक्ष के लोग नाराज है. अरे जो आदमी को सजा होना चाहिए वो मोकाट घूम रहे ना. कोणसा लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. काय वाटते आपला जिल्हा, आपला खासदार कोणचा, आपला खासदार कोण असावा, काय तुमच्या भावना? अजूनपर्यंत आपल्या मतदारसंघात उमेदवारच जाहीर झालेले नाहीत दुसऱ्या पक्षाचे, त्याच्यानं आपण सध्या त्याच्यावर काहीच सांगू शकत नाही. उमेदवार जाहीर झाल्यानंतर आम्ही आमच्या प्रतिक्रिया देऊ. पण सध्या एक नाव चर्चेत आहे, बळवंतराव वानखड़े. हो ते बरोबर आहे, पण आम्ही शिवसेनेचे आहे, शिंदे गटाचे माणसं आहे, त्यामुळे आम्ही सध्या आमचा उमेदवार जाहीर होईपर्यंत काहीच सांगू शकत नाही तुम्हाला. तुम्ही एवढे हसू राहिले कशाबद्दल, का हसत आहे? आम्हाला असं काही कुठलं राजकारण चालू आहे? आम्हाला अशी अपेक्षा आहे की अडसूळ साहेबांना सीट भेटू शकते. चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि सध्या नवनीत राणांनी आपलं स्टेटमेंट देणं बंद केलेलं आहे. खरोखर काही शिवसेनेचे काही शिंदे गटाचे पण आपल्यासोबत भेटलेले होते आणि खरोखर हा जो मोठं गाव आपल्या जिल्ह्यामधून येवदा ह्या गावामध्ये आतापर्यंत यायचं मत हे घेरले गेलं, कारण की असंख्य 18 पगड जातीचे इथं लोक इथं वास्तव्य करतात आणि अनेक अशा लोकांच्या प्रतिक्रिया आपण सह्याद्री माझा न्यूजच्या मार्फत आपण घेतात. आणखी काही आपण जे येवदामध्ये ग्राउंड झिरो जो रिपोर्ट करत आपण सह्याद्री माझा न्यूजच्या मार्फत
आणखी काही लोक इथं बसलेले आपण जाणून घेऊ नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि आपला जिल्हा आपला खासदार नेमका याच्या भावना खासदार यायचा खासदार आणि आपला खासदार हा कोण असावा। दादा एक नवीनच नाव चर्चेत आलेलं आहे काँग्रेसचे बळवंतराव वानखडे, काय वाटू शकते काय होऊ शकते? नाही, बळवंतराव वानखडेच इथं निवडून येतील आणि अधिकृत उमेदवार काँग्रेसचे तेच राहणार आहेत इथं। तुम्ही काँग्रेसचे आहे का? हो, मी तर काँग्रेसचा जाऊ। मग बरोबर आहे। मग आता अजून दुसरं नाव चर्चेत आलेलं दिनेश बुब आहे, अजून आनंदराव अडसूळ आहेत। नाही, आता दिनेश बुब आहेत, आनंदराव अडसूळ साहेब आहेत, पण त्यांनी काँग्रेससाठी काही केलं नाही ना आजपर्यंत। त्यांनी बळवंतराव वानखडे विद्यमान खासदार 4.5 वर्षापासून काँग्रेसचे आपला आमदार आहेत ते, आणि जिल्हा सह्याद्री माझा न्यूजच्या मार्फत आपण घेत आहोत। आणखी काही आपण जे येवदामध्ये ग्राउंड झिरो जो रिपोर्ट करत आपण सह्याद्री माझा न्यूजच्या मार्फत आणखी काही लोक इथं बसलेले आपण जाणून घेऊ नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि आपला जिल्हा आपला खासदार नेमका याच्या भावना खासदार यायचा खासदार आणि आपला खासदार हा कोण असावा। दादा एक नवीनच नाव चर्चेत आलेलं आहे काँग्रेसचे बळवंतराव वानखडे, काय वाटू शकते काय होऊ शकते? नाही, बळवंतराव वानखडेच इथं निवडून येतील आणि अधिकृत उमेदवार काँग्रेसचे तेच राहणार आहेत इथं। तुम्ही काँग्रेसचे आहे का? हो, मी तर काँग्रेसचा जाऊ। मग बरोबर आहे। मग आता अजून दुसरं नाव चर्चेत आलेलं दिनेश बुब आहे, अजून आनंदराव अडसूळ आहेत। नाही, आता दिनेश बुब आहेत, आनंदराव अडसूळ साहेब आहेत, पण त्यांनी काँग्रेससाठी काही केलं नाही ना आजपर्यंत। त्यांनी बळवंतराव वानखडे विद्यमान खासदार 4.5 वर्षापासून काँग्रेसचे आपला आमदार आहेत ते, आणि जिल्हा परिषदमध्ये असताना त्यांनी 5 वर्ष जिल्हा परिषदला सोबत आमच्या ज्यावेळेस आमची सत्ता होती त्यावेळेस काँग्रेससोबत राहिले ते, त्यामुळे काँग्रेसची विचारसरणी जुळलेली आहे त्यांची, त्यामुळे ते काँग्रेसचे खासदार म्हणून त्यांनाच तिथं फायनल केल्या जाईल ते, आणि जवळपास त्यांचं निश्चित झालेलं आहे, आणि पहिल्या 6 यादीमध्ये त्यांचं बळवंतरावांचं नाव फायनलसुद्धा झालं आहे, आणि आमची सगळी मंडळी प्रचारातसुद्धा लागलेली आहे। एकंदरीत काही लोकांचा असा रोष आहे की बळवंतराव वानखडे जेव्हा आमदार होते याच मतदारसंघाचा ते विकास करू नाही शकले तर जिल्ह्याचा विकास कसे करतील असं काही लोकांची खतखत आहे, काय सांगू शकता? नाही, आता कसं आहे, हे विरोधक लोक असतात काही, आणि आमच्या माहितीप्रमाणे किंवा आमच्या जे पाहण्यात आहे त्यांनी गेल्या 20 वर्षात जो विकास झाला नाही तो विकास या बळवंतराव वानखडेच्या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये झालेला आहे। तर मतदारसंघातलं शेवटचं गाव जर तुम्ही पाहिलं तर त्या गावामध्ये जवळपास टोटल सगळ्या कामावरचा हेडवरचा निधी जर पाहिला तर 4.5 ते 5 कोटी रुपयाचा निधी। आता आमच्या सर्कलमधलं एक अंतरगाव शिवाजी म्हणून गाव आहे, त्या गावात 4.5 कोटी रुपयाचा निधी टाकला बळवंतरावनं, मग काम झालं नाही म्हणून असं कसं म्हणता येईल? एखाद्या त्या गावातलं 10 कामं सुचवले असतील, 8 कामं झाले, 2 कामं झाले नाहीत म्हणून त्या गावात बाप काहीच पैसे टाकले नाही असं म्हणता येणार नाही। एकंदरीत सगळे लोक खुश आहेत बळवंतरावच्या याच्यावर कामगिरीवर। नक्कीच आपण जो सह्याद्री माझा न्यूजने जो विशिष्ट असा आपण प्रोग्राम आपण आयोजित केला होता, माझा जिल्हा माझा खासदार, आणि अमरावती जिल्ह्यातून जे काही महत्त्वाचे जे गावं आपण धरल्या जाते जसं की येवदा असो, बंडरगंगाई असो, करतखेड असो, रामतीर्थ असो, हे आपल्या मतदारसंघातले मोठे गावं आहेत। आपण त्या गावातला गेल्या 2 दिवसापासून आपण एक रिपोर्ट तयार करत आहोत आणि त्या संदर्भात आज आपण होतो येवदामध्ये। जोडून राहा मित्रांनो, सह्याद्री माझा न्यूजकरिता सूरज देशमुखसह रवी नवलकार, येवदा।